सेतू अभ्यास इयत्ता 6वी, विषय मराठी, दिवस 39वा आणि 40वा. क्षेत्र आहे वाचन. कौशल्य आणि क्षमता आपण अंगीकारणार आहोत. समजपूर्वक वाचन, परिच्छेद करणे, त्यास योग्य शीर्षक देणे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे काही उतारे दिलेले आहेत. आपल्याला त्या उताराचे समजपूर्वक वाचन करायचे आहे आणि वाचून झाल्यानंतर उताराच्या खाली आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत. त्या पर्यायातील योग्य शीर्षक आपल्याला उतार्यासाठी निवडायचं आहे. चला तर मग उतारा वाचूया. भयान काळोखाच्या रात्रीला घाबरू नये, कारण ती रात्र सरल्यानंतर उज्ज्वल तेजोमय पूर्व दिशा उजळणार असते. दिवस सुरू होणार असतो, परंतु त्यासाठी रात्र सरण्याची वाट पाहावी लागते. त्याचप्रमाणे जीवनात अनेक संकटे येतात. त्या संकटांना पाहून आपण भांबावून न जाता धैर्याने संकटांना सामोरे जावे. संयमी वृत्ती ठेवावी. काही काळातच ती संकटे जाऊन आपल्याला सुख मिळणार असते. किंबहुना संकट हेच सुखाच्या आगमनाची सूचना आहे, हे लक्षात ठेवावे. आता हा उतारा वाचून झाल्यानंतर आपल्याला खाली 5 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे रात्र थोडी सोंगे फार. दुसरा पर्याय आहे लवकर निजे लवकर उठे, त्यास ज्ञानसंपदा भेटे. तिसरा पर्याय आहे धीर धरी रे धीरापोटी असती मोठी फळे गोमटी. चौथा पर्याय आहे रात्रीच्या गर्भात असे उद्याचे रम्य उषकाल. पाचवा पर्याय आहे दिवसानंतर रात्र व रात्रीनंतर दिवस, हे चक्र चालूच आहे. वरील उतार्यासाठी यातील योग्य शीर्षक कोणते हे आपल्याला शोधायचे आहे. मला असे वाटते की चौथ्या क्रमांकाचे शीर्षक हे या उतार्यासाठी योग्य आहे. रात्रीच्या गर्भात असे उद्याचा रम्य उषकाल. आता आपण दुसरा उतारा वाचूया. कितीही संकटे आली तरी त्या परिस्थितीत मनाची शांती ढळू देऊ नये. आपल्या मनाविरुद्ध कोणी वागल्यास, आपला अपमान केल्यास त्यांचा अपराध पोटात घालावा, त्याला क्षमा करावी. सर्वांशी आपुलकीने प्रेमाने वागावे. त्यामुळे आपल्याला सुख लाभते, मनःशांती मिळते, मनोमन समाधान लाभते. असे आचरण म्हणजेच आपल्या अंतःकरणात परमेश्वराचे वास्तव्य आहे असे समजावे. आता या उतार्याखाली आपल्याला 5 शीर्षक दिलेले आहे आणि त्यापैकी योग्य शीर्षक आपल्याला निवडायचं आहे. 1. शटास महाशट. 2. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. 3. कुणी एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करावा. 4. उपकाराची फेड अपकाराने. 5. तोंड दाबून मुक्यांचा मार. या उतार्यात दया क्षमा शांतीविषयी बोलले गेलेले आहेत आणि असे जर आपले आचरण असले तर परमेश्वराचे वास्तव्य आपल्यात असते असे सांगितलेले आहे. म्हणून क्रमांक 2 दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती हे शीर्षक या उतार्यास योग्य राहील. तिसरा उतारा वाचूया. सतत लाचारीचे अपमानाचे जीवन जगणे म्हणजे ते जिवंतपणी मरणच असते. त्यामुळे माणसाचे अस्तित्व उरत नाही. असे हे उपेक्षित जीवन जगण्यापेक्षा माणसाने ताठ मानेने जगावे. दुसऱ्यावरील संकट दूर करताना, देशावरील प्रेम व्यक्त करताना, जीवनमूल्याची जोपासना करताना मरण आले तर त्यातच जीवनाची धन्यता असते. त्यात अमर कीर्ती असते. तेच खरे जीवन होय. या उतार्याच्या शीर्षकासाठी आपल्याकडे 5 पर्याय आहेत. त्यातील योग्य आपण निवडूया. 1 आहे जगून मरण्यापेक्षा मरून जगण्यात मोठेपणा आहे. 2. मरण्यात खरोखर जग असते. 3. शेळी होऊन 100 वर्षे जगण्यापेक्षा वाघ होऊन 1 वर्ष जगावे. 4. रोज मरे त्याला कोण रडे. 5. मरावे परी कीर्तिरूपे उरावे. विद्यार्थी मित्रांनो, उतारा खूप छान होता आणि शीर्षकही तसेच छान छान आहे. इथे मरावे परी कीर्तिरूपे उरावे हे शीर्षक योग्य ठरेल. पुढचा उतारा वाचूया. माणसाने आतापर्यंत विज्ञानात बरीच प्रगती केली, पुष्कळ सखोल ज्ञान मिळविले,
परंतु या सर्व ज्ञानाचा उगम कशातून झाला? गरजेतूनच. माणसाला जेव्हा एखाद्या गोष्टीची उणीव भासते तेव्हा तो त्यावर विचार करतो, काहीतरी मार्ग शोधतो आणि तो त्याला सापडतोही. त्यालाच शोध म्हणतात. या शोधामुळेच आजपर्यंतच्या ज्ञानात भर पडली. इथे आपल्याला 5 पर्याय दिलेले आहे. 1. शोधा म्हणजे सापडेल. 2. गरज ही शोधाची जननी आहे. 3. प्रयत्नांती परमेश्वर. 4. वाळूचे कण रगडिता तेलही गळे. 5. जुन्याचा बोध नव्याचा शोध. विद्यार्थी मित्रांनो, मला क्रमांक 2चे गरज ही शोधाची जननी आहे हे शीर्षक योग्य वाटते. तुम्हाला कोणते शीर्षक योग्य वाटते ते तुम्ही या उतार्यास द्या. सक्षम बनूया. इथे आपल्याला एक उतारा दिलेला आहे आणि हा उताराही आपल्याला समजपूर्वक आणि आकलनासह वाचायचा आहे. चला तर अगोदर उतारा वाचून घेऊया. शुक्रवारची दुपार होती. बाळूला भूक लागली होती. तो थकला होता. चालता चालता तो एका बागेजवळ पोचला. बाग फळांनी बहरलेली होती. बागेच्या प्रवेशद्वारावर त्याने पाटी पाहिली. त्यावर लिहिले होते, ही बाग खाजगी मालकीची आहे. येथे फळे व भाज्या तोडण्यास मनाई आहे. ही बाग दुसऱ्याच्या मालकीची संपत्ती आहे, त्यामुळे फळे तोडणे गैर आहे, असा क्षणभर विचार करून तो काही पावले पुढे गेला. थोड्या वेळात पपईने लगडलेल्या एका मोठ्या झाडाजवळ येऊन तो थांबला. त्याने भोवताली पाहिले. आजूबाजूला कोणीही नाही याची खात्री केली. त्याला राहावले नाही. त्याने एक मोठी पपई तोडली. आनंदाने पपई खात खात चालू लागला. आपण किती भाग्यवान आहोत असे त्याला वाटले. 2-3 दिवसांनी त्याचे वडील त्याच्यावर एकदम रागावले आणि म्हणाले, तुझ्या आजोबांनी तुला शेजारच्या बागेत पपई चोरताना पाहिले. हे मला समजले आहे, म्हणून मी तुला शिक्षा करणार आहे. चोरी करणे चुकीचे आहे. आता या उतार्यावर आधारित काही नमुना प्रश्न आपल्याला दिलेले आहेत आणि त्याची उत्तरे आपल्याला द्यायची आहे. प्रश्न पहिला आहे, बागेच्या प्रवेशद्वारापाशी कोणती पाटी लावली होती? बागेच्या प्रवेशद्वाराशी ही बाग खाजगी मालकीची आहे. येथील फळे व भाज्या तोडण्यास मनाई आहे अशी पाटी लावली होती. प्रश्न दुसरा, बाळूने कोणते फळ खाल्ले? बाळूने पपई खाल्ली. प्रश्न तिसरा, बागेत बाळू कोठे थांबला? बाळू बागेत पपईने लगडलेल्या एका मोठ्या झाडाजवळ येऊन थांबला. प्रश्न चौथा, बाळूला भाग्यवान असल्यासारखे का वाटले? बागेच्या आजूबाजूला कोणीही नव्हते, म्हणून बाळू पपई तोडू शकला व खाऊ शकला. त्यामुळे बाळूला भाग्यवान असल्यासारखे वाटले. प्रश्न पाचवा, बाळूचे वडील बाळूला का शिक्षा करणार होते? बाळूने शेजारच्या बागेतील पपई चोरली हे बाळूच्या वडिलाच्या लक्षात आले, त्यामुळे बाळूचे वडील त्याला शिक्षा करणार होते. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला हा जो उतारा आपण वाचलाय याला योग्य ते शीर्षक द्यायचे आहे, तेही तुमच्या मनाने. विद्यार्थी मित्रांनो, अधिक सरावासाठी तुम्ही पाठ्यपुस्तकातील उतारे निवडून त्यांचे समजपूर्वक वाचन करण्याचा सराव करा. तसेच पाठ्यपुस्तकातील व पाठ्यपुस्तकेतर साहित्य वाचून त्यातील उतार्यावर आधारित प्रश्न तयार करा आणि गटात एकमेकांना प्रश्न विचारा. त्याचबरोबर वाचलेल्या उतार्यांना योग्य शीर्षक द्या.